नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। कार्तिक महिना हा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना समजला जातो। सध्या दक्षिणायन सुरू आहे आणि यालाच साधना पद म्हणून संबोधलं जातं। साधनेच्या दृष्टीने दक्षिणायन हे शुद्धीकरणासाठी आहे, तर उत्तरायण हे आत्मज्ञानासाठी आहे। या काळात नदी, नदीकाठ, मंदिर, जलाशय, देववृक्ष या ठिकाणी दिवे लावणं याला फार अनन्यसाधारण महत्त्व या महिन्यामध्ये आहे। आपल्या जीवनातील प्रकाशाचा प्रभाव वाढवण्यासाठी कार्तिक महिन्यातील दिवाळी पाडवा व भाऊबीजेनंतर मोठे दिवस येतात, ते म्हणजे पांडव पंचमी, प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा। व्यापारी मंडळी पांडव पंचमीला लाभ पाचम म्हणून सुद्धा ओळखतात। लाभ पाचम म्हणजे लाभाचा अनुभव देणारा हा पंचमीचा दिवस, आणि म्हणूनच काही जण या दिवसापासून आपल्या नवीन वर्षातील व्यवसायाची सुरुवात करतात। अर्थात काही जण दिवाळी पाडव्याला सुद्धा आपल्या व्यवसायाची सुरुवात करतातच, आणि म्हणूनच आपण सुद्धा सर्व साधक मंडळी या महिन्याची मंत्र साधना उपासना ही या पांडव पंचमी म्हणजेच लाभ पाचम पासून सुरू करणार आहोत। कार्तिक अमावास्येपर्यंत म्हणजे नेहमीप्रमाणे महिनाभर, आणि दिवाळीचे सुरुवातीचे दिवस असल्यामुळे आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या तरी कामात बिझी होतात। असा हा पांडव पंचमीचा दिवस आला आहे बुधवार 6 नोव्हेंबर व कार्तिक अमावास्या असणारे शनिवार 30 नोव्हेंबर। या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये केलेल्या स्नानाला सुद्धा फार महत्त्व समजलं जातं किंवा दिलं जातं। कार्तिक स्नान समाप्ती यावेळी या महिन्यात 15 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे, आणि म्हणूनच आपण या काळात कोणत्याही धार्मिक स्थानामध्ये असाल व त्या ठिकाणी नदी किंवा नदीचा संगम असेल तर अवश्य कार्तिक स्नानाचं पुण्य पदरात पाडून घ्यायला विसरू नका। मंडळी या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत हा शुभ दिवस सुद्धा आलेला आहे बरं का, 21 नोव्हेंबर या दिवशी, व त्याचा मुहूर्त असणारे दुपारी 3:36 अगदी सूर्योदयापासून। गुरुपुष्यामृत या शुभ मुहूर्ताचा महत्त्व सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे, तो सुद्धा अवश्य पहा। कार्तिक महिना म्हणजे तुलसी विवाहापासून सुरू होतात ते मुला मुलींच्या विवाहाचे मुहूर्त म्हणजे लग्न सराईत, हा कार्तिक महिन्याचा अजून एक वैशिष्ट्य। म्हणजे लग्न या विषयातील बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहे, त्यांची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता। या आपल्या सामूहिक साधना वर्गामध्ये आपण कोणीही भाग घेऊ शकता, त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही, आपण दरवेळेला सांगतोच। म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती देण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या 2 दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित केला जातो आपल्या ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये। यावेळेला आपण पंचमीला साधना सुरू उपासना करणार आहोत, म्हणून यावेळी व्हिडिओ कार्तिक महिना सुरू झाल्यानंतर प्रकाशित करीत आहोत, याची कृपया नोंद घ्यावी, कारण बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आपण हा व्हिडिओ बंद करताय का। नाही, तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य सुद्धा आपण प्रकाशित करत असतो। अवश्य त्यामधून आपल्या राशीबद्दलची माहिती, त्या महिन्यासाठीची ढोबळ माहिती अवश्य घेत जा। कार्तिक महिन्यात महाविष्णू यांच्या उपासनेला फार महत्त्व दिलं जातं, आणि म्हणूनच या कार्तिक महिन्यात सकाळी लवकर उठून, शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यानधारणा करणं, आपल्या घरात, देवघरात, अंगणात दिवे लावणं, भगवान महाविष्णूंचे विविध मंत्रपाठ करणं, आणि सर्वात उत्तम म्हणजे विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ करणं। अर्थात महाविष्णू म्हणजे विठ्ठल, कृष्ण, प्रभू श्रीराम, बालाजी, लक्ष्मीनारायण अशा कोणत्याही विष्णू स्वरूपाचं ध्यान, मंत्रपठण करणं हे या महिन्यामध्ये अवश्य आपण करू शकता। मंडळी या महिन्यामध्ये आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने महाविष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहावेत, आपल्या नोकरी व्यवसायात सदैव भरभराट राहावी, यासाठी वेदोक्त गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी यंत्रांची सिद्ध पूजा केली जाणार आहे। आणि ही यंत्र कुठली असणार आहेत तर मेरुश्री यंत्र, महासुदर्शन यंत्र व मत्स्य यंत्र, ही तिन्ही यंत्र आपण आपल्या पूजेत एकत्र ठेवू शकता। अर्थात याविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरून आम्हाला मेसेज करून आमच्या नंबरवर अवश्य माहिती घ्यावी। तर मंडळी या महिन्यामध्ये आपल्याला महाविष्णूंचा मंत्रपाठ 1 माळ व हा महाविष्णूंचा मंत्रपाठ झाल्यानंतर करायचा आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ, ही असणारे आपली नित्य उपासना। तर या महिन्यातील ह्या साधक वर्गाने आपल्याला ह्या दोन्ही मिळून उपासना करायच्या। त्याचबरोबर ज्यांना शक्य होईल त्यांनी रोज कोणत्याही वेळेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करायचा, अवश्य जा मंडळी। अर्थात रोज नाही जमलं तर जेव्हा जमेल तेव्हा, मंदिर कुठल्याही देवतेचं असू द्या, शक्य झालं तर ज्या मंदिरात आपण देवाचं दर्शन घेणार आहोत त्या मंदिरात एखादा तेलाचा किंवा तुपाचा दिवा अवश्य लावायला विसरू नका।
तसेच ज्यांना जमणार आहे त्यांनी रोज सकाळी, नाही जमलं तर कुठल्याही वेळेमध्ये विष्णू सहस्त्र नामावलीचे या महिन्याभरात अवश्य पठण करावं आणि या कार्तिक महिन्यातील महाविष्णूंच्या उपासनेचा कृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावा. म्हणजे आता आपण माहिती करून घेऊया या महिन्यातील महाविष्णूंच्या मंत्र जपाची. आपल्याला मंत्रपाठ शक्य झालं तर सकाळी करायचा आहे, परंतु काही कारणास्तव सकाळी जमणार नसेल तर आपण हा मंत्रपाठ अगदी आपल्या वेळेप्रमाणे कुठल्याही वेळेत करू शकता. नेहमीप्रमाणे सूचना, हा मंत्रपाठ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही करू शकतात आणि या मंत्रपाठानंतर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ मात्र अवश्य करायचे. तर हा मंत्र कुठला असणार आहे? तर हा मंत्र असणार आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. मंत्र पुन्हा एकदा सांगतो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण देणार आहोत, अवश्य तिथून जाऊन हा पाहू शकता. मंडळी, ही होती या कार्तिक महिन्यातली सामूहिक साधना उपासना. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कार्तिक महिन्याचं महात्म्य अत्यंत उत्कृष्ट समजलं जातं महाविष्णूंच्या साधना आणि उपासनेसाठी. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं यामध्ये मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. याच पद्धतीने परमपूज्य टेंभे महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तु दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपण मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयीची माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा हा कार्तिक महिना आपल्याला लक्षात आलंच असेल की आपण प्रतिपदेपासून न सुरू करता यावेळेला पंचमीपासून सुरू करत आहोत. त्याच्यामुळे अवश्य हा पंचमीपासून अमावस्येपर्यंत कार्तिक महिन्यातली आपल्याला सामूहिक उपासना करायची आहे. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्या वास्तूमधले चैतन्य ऊर्जा वाढण्याकरता, वास्तूतले दोष निवारण होण्याकरता आणि एक सकारात्मकता आपल्या वास्तूमध्ये निर्माण होण्याकरता हे अतिशय सुंदर असं पितळेचं धूप दीप पात्र तयार केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या सुद्धा बसवलेल्या आहेत. एकामध्ये आपण कापूर, अगदी भीमसेनी असेल तर उत्तम, नाही तर जो असेल तो कापूर, एक लवंग प्रज्वलित करावी, तर दुसऱ्या भागामध्ये गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या कापसाची वात प्रज्वलित करावी. असे हे दोन्ही अग्नी आपल्या देव्हाऱ्याला ओवाळून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने सगळ्या, तुमचे 2 BHK असेल, 1 BHK असेल, 1 RK असेल, अगदी एक छोटी खोली असेल, आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी प्रदर्शन करावा, घंटानाद करायचा. डाव्या हाताने उजव्या हाताने हा अग्नी आपल्या वास्तूला आपण जसं ओवाळतो तसं ओवाळायचं आणि कोणताही शुभ मंत्र त्यावेळेला पठण करायचा. उदाहरणार्थ, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा मंत्राचं पठण करत आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायची आहे. या धूपदीप पात्राची आपल्याला ऑर्डर करायची असेल, भारतात कुठेही आपण मागवू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच, किंवा आपण व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयीचं जाणून घेऊ शकता. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करतो, आपण दर महिन्याला प्रत्येक राशीविषयीचे 12 स्वतंत्र व्हिडिओ बनवत असतो आणि जे दर महिन्याला आपण प्रकाशित करत असतो त्या महिन्याचं राशी भविष्य समजून घेण्याकरता. अर्थात राशी भविष्यातले सांगितलेले सगळेच मुद्दे आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, परंतु एक ढोबळ अंदाज येतो की हा महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे. शिवाय आपण त्यामध्ये त्या राशीचे,
त्या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस सुद्धा सांगत असतो, जे चंद्राच्या गोचर भ्रमणावरून अभ्यासले जातात. आणि त्याचप्रमाणे कोणती करायची आहे साधना उपासना त्या महिन्यासाठी त्या प्रत्येक राशीच्या मंडळींनी याविषयीची माहिती देणारा हा राशी भविष्य कार्यक्रम प्रत्येक 12 स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करत असतो. अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा होत्याच आपल्याला, परंतु ह्या पाडव्यापासून सुरू झालेल्या आपल्या नवीन व्यापारी वर्षाला सुद्धा आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये आनंद, सद्भाग्य आणि भरभराट राहो हीच लक्ष्मी आणि महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया. विनंती, आपण इथेच भेटूया पुढच्या भागामध्ये. कळावी लोभ असावा. धन्यवाद.